करमाळा शहरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीत असणारी सुमतनगर झोपडपट्टीमधील दैनंदिन अवस्था पहा. रात्री पडली सांगा बाळांना. करमाळा शहरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणारी सुमतनगर झोपडपट्टीतील नागरिकांची वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये दैनंदिन अवस्था होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नरक वेदना भोगाव्या लागतात. इतके घाणीचे साम्राज्य झोपडपट्टी पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष. तुम्ही राहता का? काय नाव तुमचं? बरं, काय लागलं का तुम्हाला तिथं? बरोबर. किती जण राहता तुम्ही इथं? किती जण राहता तुम्ही इथं? आम्ही सगळं कुटुंब आहे की आमचं लेकरं, मुलं. म्हणजे हे घर जे सासरं हे. ह्याच्या अगोदर घर पडलेलं होतं का आता पडलंय? आता पडलंय रात्री. कालच्या पावसात पडलंय का? आणि काहींच्या घरामध्ये तुम्ही नगरसेवक आहेत ना? माझे हो, नगर. माझी नगरसेविका नाव काय तुमचं? सविता कांबळे. आता ह्या ठिकाणी सुमननगर मध्ये जी घरपड झाली आहे ह्याची तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्येकाची? हो, किती घरांचं नुकसान झालंय? जवळपास 3-4 घरांचं नुकसान झालंय, म्हणजे पडझड झाली. आणि काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अतिवृष्टीमुळं. साधला होता तर त्यांना आम्ही सांगितले की असं असं झाले, म्हणजे पडझड झाली अतिवृष्टीमुळे आणि काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तरी त्यांना त्वरित त्यांच्या पंचनामे व्हावे आणि त्यांना त्वरित तात्काळ मदत जाहीर करावी. तर त्यांनी ते आश्वासन म्हणजे स्वीकारलेलं आहे. त्यांनी आम्हाला थोडीशी वेळ मागितला आहे. लवकर सुविधा करून द्यावी ही आम्ही शासनाला म्हणजे आवाहन केलेलं आहे. ही घर जागा स्वतः मालकीची आहे का नगरपालिका हातीमध्ये येते? नगरपालिकेच्या. रात्री पडलंय ना? तुम्हाला लागलं का इथं? पावसाबाद तुम्ही पंचनामे केलं तुम्ही तात्काळ अहवाल पाठवणार कधी? हो, तात्काळ अहवाल पाठवणार. आम्हाला माहिती मिळाल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी हजर झालोय. आता पंचनामा करून जे बाधित कुटुंब आहे त्यांना शासनाकडून मदत कशी प्राप्त होईल यासाठी आम्ही पंचनामा करून अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठवून. तुमचं नाव काय? म्हणजे पाणी गटर तुमच्या जात आहे का? पावसाचं आता झालंय पहिल्यांदाच? गटर काढले नाहीत का? गाठावे काढलेलं नाहीत, काय नाहीत, काय नाही. नुसते 4 खांट्यात पाऊस पडला की तुमचं काय नाव? जनार्दन गायकवाड. जनार्दन जगणू गायकवाड. तुमच्या घरात पाणी झालंय का? हो, गटरचं पाणी गेलं का पावसाचं पाणी गेलं? पावसाचं पाणी समजा बाबा पाणी जे येतंय ते समजा घराने घुसतंय, गुडघ्या इतकं पाणी राहतंय. म्हणजे नगरपालिका तुमच्या गटर केलं नसल्यामुळे पाणी घुसलं का अगोदरच? नगरपालिकेने गाठावेच केलेलं नाही. नुसत्या चारे खांदून देतात, 14 पुरता येतात जातात. नाव काय? जनार्दन गायकवाड. का पाणी आलं घरात तुमच्या भरपूर? लय पाणी आहे आमच्या घरात. गटरचं पाणी? नाही, पावसाचं पाणी आहे. आणि ती पाणी आमच्या घराच्या खालून निघायला लागले, भिंतींच्या खालून, बाथरूमच्या खालून पाणी निघतं. या गटचं सगळ्यांचं पाणी येतंय, महाग पत्र्यांच्या तिथं ही करतंय. तुमचं काय नुकसान झालं? आमचं सगळे बिदाडे फुगल्यात. पडले नाहीत ना? पडली नाही. पडल्यावर काय करायचं? मरायचं का त्यात? मिळेल ना नवीन तुम्हाला लगेच? मेल्यावर कसं काय मिळेल? ताटी बागायची, नवघर बागायची. अरुण धनवे. आमच्या घराच्या पाठीमागून 4 खांदलेली आहे. जवळजवळ 10 ते 15 वर्ष होत आले. पण तिथून पाणी भरपूर पावसाचं पाणी येतंय. त्याच्यामुळे आमच्या 20-25 घराला भरपूर ओल लागलेली आहे. घरातनं पाणी बाहेर निघतं. या आम्ही दरवर्षी तक्रार करतो पण कुणी मनावर घेत नाही. आता सविता कांबळे यांना बोलवलं की ती लगेच आले. म्हणून आम्हाला काय वाटतं की आमच्या घरात मागून आम्हाला गटर काढून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. 4 खांदून दिलेली फक्त, त्याच्यावर आम्ही लय वेळा तक्रार केली की आम्हाला फक्त गटर बांधून द्या, पण कुणी दक्षता घेत नाही. आम्हाला ह्या पाण्याचा लय खूप त्रास होतो. या 20-25 घरांनी आता सध्या पाणी खूप आहे. याची दक्षता घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही वारंवार दिलेलं आहे आणि आम्ही इथं आपल्या पुलाच्या तिथं नळ्यांचं पण काम करून घेतलेलं आहे. त्याच्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं तेव्हा आम्ही ती मागच्या वेळेस पाईप वगैरे टाकून घेतले नळ्या मोठ्या आपल्या, तेव्हा पण काढून जाईल. पहिली अशी सरळ गटर होती, इथपर्यंत काढलेली, तिकडे मोहरं काढलेली नाही. गटार आमच्या म्हणण्याने की मोहरं आम्हाला गटार पाहिजे. 12 हमी आमचं गटरचं पाणी आत येतंय. गटरचं पाणी आत येतंय. म्हातारा माझा अपंग आहे, हाताने काय सगळं काढतो. घर कोणचं पडलंय?
रात्री पडले म्हातारा झोपलं नव्हतं म्हातारा रात्री गेलंच असतं ही घर कधी पडलं आपलं? रात्री नुकसान काय काय झालं? थोडं आणि नुकसान काय काय झालं? माझा मुलगा एक इथं झोप असतो वडिलांपाशी. बरं झालं रात्री थोडक्यात बचावले. थोडक्यात वाचले ते मला रात्री. हा आतमध्ये काय काय सामान तुमचं अडकलं? काय नाही एक पितळाचा एक खांडा होता, घागर होती, काय लय जास्त सामान नाही मटेरियल. मटेरियल. हा असं म्हणजे मग आता तुम्हाला घर बांधून देण्याची अपेक्षा नगरपालिका आहे का? हा ह्याच्या अगोदर अर्ज केला होता का आपण? नाही केलं.